अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर विधानसभेकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागले असून दिनांक 21 ऑक्टोबरला मतदारांनी सर्व उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद केले आहे। दर्यापूर विधानसभेत त्रिशंकू लढत ठरली असून भाजप सेना युती विरुद्ध भाजपातून बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी घेतलेल्या सीमा सावळे यांच्या मतांचे विभाजन झाल्याची चर्चा असून काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित बहुजनच्या उमेदवारांनी चांगलाच घाम फोडला आहे। त्यामुळे 24 तारखेला कोणाचे नशीब उघडणार व कोण चारी मुंड्या चित होणार हे बघणे आहे। दिनांक 21 ऑक्टोबर रोजी संपूर्ण दर्यापूर विधानसभेत मतदान अतिशय शांततेत पार पडले। काही ठिकाणी ईव्हीएम चालू होण्यात थोडा उशीर झाला, मात्र नंतर ते सुरळीत चालू झाले। बऱ्याच मतदारांना मतदान केंद्रावर नाव न भेटल्यामुळे गोंधळ त्यांचा उडाला। संपूर्ण विधानसभा क्षेत्रातील परिस्थिती बघता पोलीस प्रशासनाने चांगला बंदोबस्त लावला। कुठेही वादाला तोंड फुटले नाही व प्रशासनाने दिव्यांगांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी मतदान केंद्रावर जी व्यवस्था केली त्यामुळे दिव्यांगांना व ज्येष्ठ नागरिकांना आपला मतदानाचा हक्क बजावता आला। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज।